नमस्कार. सारांशच्या आजच्या या भागामध्ये मी प्रीती अभिजित गायकवाड तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणरायाच्या आगमनाने आपण सर्वच जण एक सकारात्मक ऊर्जा अनुभवतोय आणि अशाच एका सकारात्मक पुस्तकासोबत आजचा हा आपला सारांशचा भाग मी आपल्याला भेट घेऊन आली आहे. आजचं आपलं पुस्तक आहे पाउलो कोएल्हो यांनी लिहिलेलं अतिशय प्रसिद्ध असं द अल्केमिस्ट हे पुस्तक. 1988 मध्ये ज्या वेळेस लेखकांनी सर्वप्रथम हे पुस्तक प्रसिद्ध केलं त्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये या पुस्तकाच्या फक्त 2 प्रती विकल्या गेल्या आणि त्याचमुळे मूळ प्रकाशकाने याचा करार सुद्धा रद्द केला होता. असं हे पुस्तक नंतर सर्व जगाने डोक्यावर घेतलं. त्या कथेतील मूळ संकल्पना ज्या वेळेस वाचकांना लक्षात आली त्यानंतर हे पुस्तक भराभर विकल्या गेलं आणि आजही हे पुस्तक तितकंच ताजतवानं वाटतं. ही कथा आहे सॅन्टियागो या स्पेनमध्ये राहणाऱ्या एका मेंढपाळाची. हा मेंढपाळ वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मेंढ्यांना चरवत असतो. एके दिवशी संध्याकाळी तो एका मोडक्या चर्चच्या जवळ येतो आणि मग विचार करतो की का नाही आजची रात्र इथेच काढावी आणि या विचाराने तो तिथे सगळ्या मेंढ्यांना आतमध्ये शिरवतो, स्वतःही झोपतो. त्यानंतर मध्यरात्री त्याला जाग येते. ती जाग येते त्याला पडणाऱ्या एका स्वप्नामुळे. ते स्वप्न असतं की त्याला दरवेळी इजिप्तच्या पिरॅमिड्सच्या खाली काहीतरी खजिना आहे याच पद्धतीचं स्वप्न पडत असतं. तो थोडासा चिंतित होतो आणि झोपमोड झाल्यामुळे हा सॅन्टियागो आपल्या मेंढ्यांच्या सगळ्या जत्रेसोबत पुढे प्रवासाला निघतो. ते स्वप्न मात्र त्याचं मनाशीच असतं की दरवेळी अर्धवट पडणारे हे स्वप्न काय बरं अर्थ सांगत असेल. सॅन्टियागो असंच जात असताना त्याला माहित होतं की गावामध्ये एक म्हातारी आहे की जी वेगवेगळ्या स्वप्नांचा अर्थ सांगते. खरं तर ती भविष्य सांगत असते, परंतु हा याच्या स्वप्नाचा अर्थ तिला विचारतो. त्यावेळी ती म्हणते, मी तुला स्वप्नाचा अर्थ सांगेन, परंतु ज्या वेळेस तुला तो खजिना मिळेल त्याचा 1/10 अर्थात 1.5 भाग तू मला देशील. त्यावेळेस मेंढपाळाला वाटतं खजिना मिळाल्यानंतर मी तर इतकं तिला नक्कीच देऊ शकतो आणि तो हो बोलतो. आणि मग म्हातारी म्हणते की तुला त्यासाठी इजिप्तला जावं लागेल. इजिप्तला जे पिरॅमिड्स आहे त्याच्या खाली खजिना आहे. आता सॅन्टियागोला वाटतं हा अर्थ तर मलाही माहीत होता, परंतु तरी तो म्हातारीला हो बोलून पुढे निघतो. एक दिवस असाच मेंढ्यांना चरवत तो एके ठिकाणी येतो आणि एका बाकड्यावर बसलेला असतो. बाकड्यावर बसल्यानंतर तो थोडासा चिंतेत स्वतःचे पुस्तकं वाचण्यात बिझी असताना एक माणूस त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. सॅन्टियागो मात्र त्याच्याशी बोलण्यास निरसच असतो. तरीही तो म्हातारा माणूस स्वतःहून त्याच्याशी बोलतो आणि त्याला सांगतो की मी तर सालेमचा राजा आहे. त्याच्या वेशभूषेकडे बघून सॅन्टियागोला बिलकुलच वाटत नाही, परंतु तोच राजा एक शब्द बोलतो की मला माहिती आहे तुला एक स्वप्न पडतं. आणि मग मात्र सॅन्टियागो त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवतो. त्यानंतर तो वृद्ध राजा सॅन्टियागोला म्हणतो की मी तुला तुझा खजिना शोधण्यात मदत करू शकतो आणि यासाठी तो सांगतो की तुझ्याकडे असलेल्या मेंढ्यांचा काही भाग तुला मला द्यावा लागेल किंवा त्या विकून तुला त्याचे पैसे करून त्यानंतर आफ्रिकेला जावं लागेल. आणि अशा प्रकारे सगळ्या मेंढ्या विकून हा सॅन्टियागो आफ्रिकेला जहाजेने जातो. तिथे गेल्यानंतर मोरोक्को या ठिकाणी तो थांबतो. तिथे गेल्यानंतर मात्र त्याच्याकडे असलेले सगळे पैसे हे लुटले जातात. आता काय करावं, पुन्हा शून्य ही परिस्थिती सॅन्टियागो समोर येते. परंतु हारेल तो सॅन्टियागो कसा. त्यानंतर बाजारामध्ये फिरत असताना एका व्यापाऱ्याकडे क्रिस्टलच्या बरण्या वगैरे विकायला असतात आणि सॅन्टियागो त्याला रिक्वेस्ट करतो की जर या बरण्या मी तुला पुसून दिल्या तर तुझा विक्रीचा दरही वाढेल, मला फक्त तू जेवायला दे. तो व्यापारी त्याला हो म्हणतो. सॅन्टियागो मन लावून सगळ्या बरण्या स्वच्छ पुसून ठेवतो आणि बघता बघता सगळ्याच बरण्या विकल्या जातात. व्यापारी खुश होतो. व्यापाऱ्याला वाटतं इतका चांगला मुलगा, इतकं चांगलं काम करणारा, चला याला नोकरीच देऊया. आणि अशा प्रकारे मोरोक्को येथे सॅन्टियागोला ही नोकरी मिळते. नोकरी मिळाल्यानंतर नवीन नवीन व्यापाराच्या आयडिया आणायच्या, दुकान स्वच्छ ठेवायचं आणि प्रत्येक काम
नम्रपणे आणि इमानदारीने करायचं, हा मूळ सँटियागोचा स्वभाव तसाच राहतो. आणि यातून मोरोक्कोमधल्या त्या व्यापाराला आणि सँटियागोला दोघांनाही खूप मदत होते. एक दिवस सँटियागो असं ऐकतो की एक कारवा मोरोक्को येथून इजिप्तकडे जाणार आहे. त्यावेळेस सँटियागो या व्यापाऱ्याला बाय बाय करतो आणि त्याचा निरोप घेऊन पुढच्या येणाऱ्या कारवांमध्ये बसून तो थेट इजिप्तकडे जातो. या कारवांमध्ये म्हणजेच प्रवासामध्ये त्याला एक इंग्लिशमॅन भेटतो. तो इंग्लिशमॅन जो एका अल्केमिस्टच्या शोधात असतो, असा अल्केमिस्ट जो तांब्याचा सोन्यात रूपांतर करत असतो. हो, असं त्या इंग्लिशमॅनचं म्हणणं असतं. आणि यातूनच या दोघांचीही मैत्री होते, सँटियागो आणि तो इंग्लिशमॅन. सँटियागो, इतर माणसं आणि इंग्लिश माणूस या सगळ्यांचा प्रवास हा सुरूच होता. परंतु अचानक एक अफवा आली की वाळवंटामध्ये खूप मोठे युद्ध होणार आहे आणि त्यामुळेच हा सगळा जथ्था आहे तिथे जवळ असलेल्या एका ओएसिसच्या तिथे थांबल्यानंतर दिवसांमागून दिवस जात होते. सँटियागो थोडासा नाराज होता, कारण तो त्याच्या ध्येयापासून दूर झाला होता. त्याला इजिप्तला लवकरात लवकर पोहोचायचं होतं. परंतु यावेळेस त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्राला मात्र इथे अल्केमिस्ट भेटला. अल्केमिस्ट म्हणजेच इंग्लिशमॅनला भेटला. त्यानंतर इंग्लिशमॅनला अल्केमिस्टने विचारलं, तू इतके दिवस स्वतः प्रयत्न केला का तांब्याचं रूपांतर सोन्यामध्ये करण्यात? त्यावेळेस अल्केमिस्टला उत्तर हे नकारात्मक मिळालं. त्यानंतर त्याने इंग्लिशमॅनला सांगितलं की तू स्वतः तांब्याचं रूपांतर सोन्यात करण्याचा प्रयत्न कर. अल्केमिस्टचा पत्ता त्यांना एका मुलीकडनं मिळाला होता. तिचं नाव होतं फातेमा. आणि ज्या वेळेस इंग्लिशमॅन हा अल्केमिस्टने दिलेल्या आदेशाप्रमाणे सोन्याच्या रूपांतरणामध्ये बिझी होता, त्यावेळेसच सँटियागोला त्याची फातिमा मिळाली होती. खरं तर तो याच वातावरणात म्हणजेच फातिमासोबत इथे निवांत राहू शकत होता, परंतु त्याला त्याचं स्वप्न बोलवत होतं. त्यानंतर एक दिवस अचानक एक दिव्य दृष्टी होते आणि सँटियागोला हे माहीत होतं की उद्या एक खूप मोठा हल्ला या ओएसिसच्या प्रदेशामध्ये होणार आहे. त्यावेळेस ओएसिसचा राजा त्याला म्हणतो, मी तर तयारी ही युद्धासाठी करून ठेवतो, पण जर उद्या युद्ध झालं नाही, अर्थात ओएसिसवर जर हल्ला झाला नाही, तर मात्र तुला मृत्यूदंड. सँटियागो थोडासा टेन्शनमध्ये असतोच, परंतु दुसऱ्या दिवशी तिथे खरंच हल्ला होतो आणि पूर्व तयारीमुळे तो प्रदेश हा तिथला राजाच जिंकतो. आणि यातून राजा अतिशय प्रसन्न होऊन सँटियागोला खूप सगळं सोनं हे भेट देतो. तसेच तिथे त्याला नोकरीही देतो एका राज्याच्या मार्गदर्शकाची. त्यानंतर फातेमा एवढं सगळं सोनं आणि इतकी चांगली नोकरी यासोबत ओएसिसमध्ये सँटियागो राहू शकतो. परंतु यावेळेस फातेमा त्याला म्हणते की आपल्या स्वप्नापासून दूर होऊ नको सँटियागो, मी तुझी वाट बघेल. खऱ्या प्रेमाला परीक्षेची आवश्यकता तर असतेच. आणि यातूनच सँटियागो पुढच्या प्रवासाला निघतो. पुढच्या प्रवासात त्याला अल्केमिस्ट मदत करतो. या प्रवासामध्ये ते जात होते, तोच त्या दोघांवर अचानक हल्ला होतो आणि ते दोघेही लुटले जातात. सँटियागोच्या जवळचं सगळं सोनं हे घेतलं जातं आणि त्या दोघांना बंदी बनवलं जातं. त्यावेळेस अल्केमिस्ट त्यांना म्हणतो, त्या लुटारूंना, की तुम्हाला माहित आहे हा खूप मोठा जादूगर आहे, हा स्वतःला हवेमध्ये बदलू शकतो. आणि यातूनच सँटियागो अजून एका मोठ्या टेन्शनमध्ये पडतो आणि तोच अल्केमिस्टला म्हणतो, मी तर असं काहीच करू शकत नाही. त्यावेळेस अल्केमिस्ट म्हणतो, तू हे सगळं करू शकतो, फक्त वाळवंटाची हवा तुला कुठल्या दिशेने बोलवते याकडे तुझं लक्ष राहू दे. आणि त्याच पद्धतीने 3 दिवस स्वतः खूप विचार करून आहे त्या परिस्थितीचा अभ्यास करून सँटियागो त्यात यशस्वी होतो आणि तिसऱ्या दिवशी चक्क तो स्वतःला हवेमध्ये रूपांतरित करतो. सगळे लुटारू त्या दोघांनाही घाबरून सोडून देतात. त्यानंतर पुढे ते इजिप्तच्या पिरॅमिडजवळ पोहोचतात आणि याच मध्ये अल्केमिस्ट त्याला म्हणतो की आता तुझा मार्ग पुढचा. खरं तर कथेमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत जातात, पण मी तुम्हाला सारांश सांगताना मेन कुठल्या गोष्टीमधनं आपण कुठला धडा घेऊ शकतो या पद्धतीने ही कथा तुम्हाला सांगत आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस तो खजिना मिळवण्यासाठी सँटियागो तिथली जमीन उकरायला लागतो,
त्यावेळेस अचानक पुन्हा लुटारू त्याच्या समोर येतात आणि हे सगळे जे चोर असतात ते त्याला मारायला लागतात आणि त्याला विचारतात की हे काय चाललंय, तू काय करतोय वगैरे. तर त्यावेळेस सँटियागो म्हणतो की मला एक स्वप्न पडायचं की इथे सोनं आहे आणि केवळ मी ते सोनं मिळवण्यासाठी इथे आलेलो आहे. आता अशा वेळी त्या सगळ्या चोरांपैकी एक चोर जोरात हसायला लागतो आणि म्हणतो किती मूर्ख माणूस आहे हा, अशा पडलेले स्वप्न कुठे खरे असतात का. आता मला पण एक असं स्वप्न पडायचं की स्पेनमध्ये एक सुनसान असं चर्च आहे आणि त्याच्या जवळच्या एका झाडाखाली खूप मोठं सोनं आहे. आणि त्याच क्षणी सँटियागोला काहीतरी क्लिक होतं आणि मग त्याला लक्षात येतं की खरा खजिना तर त्या ठिकाणी आहे. आणि त्यावेळेस तो मनाशी निश्चय करतो की मी होतो त्याच ठिकाणी खरं सोनं होतं. आणि या पद्धतीने तिथूनही तो निघतोच त्याच्या चलाखीने. तर मुळात आपल्याला ही कथा अनेक अशा गोष्टी प्रत्येक पदोपदी सांगत चालते, परंतु मला माझ्या मनाला क्लिक झालेल्या किंवा आवडलेल्या सकारात्मक वाटलेल्या 3 गोष्टी. सगळ्यात महत्त्वाची पहिली, फॉलो युअर हार्ट. तुमचं मन तुम्हाला सांगत असतं की तुम्ही काय डिझर्व करता. त्यासाठी तुम्ही तुमच्या स्वप्नांवर, तुमच्या हृदयावर, तुमच्या मनात सकारात्मक बाब तुम्हाला नेहमी तुमच्या झोपेतून उठवून खऱ्या स्वप्नावर विश्वास ठेव सांगत असते, त्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. सेकंड असं आहे की संकट तुमच्यावर येतच राहणार, परंतु यू हॅव टू कीप गोईंग, शो मस्ट गो ऑन. या वाक्यावर विश्वास ठेवून तुम्हाला सतत कार्य करत राहावं लागणार. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खरं तर सोनं हे तुम्ही जिथे आहात तिथेच आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतःला सोन्यामध्ये बदलावं लागणार. त्यासाठी प्रयत्न करावे लागणार, स्वतःचे स्किल्स वाढवावे लागणार, स्वतःवर विश्वास ठेवावा लागणार. आणि याहूनही अनेक वेगवेगळ्या गोष्टी पदोपदी ही गोष्ट आपल्याला सांगत राहते. त्यासाठीच आपल्याला हे पुस्तक वाचावे लागणार. मी वाचलेल्या अनेक सकारात्मक गोष्टींच्या पुस्तकांमधलं हे वन ऑफ माय फेवरेट आहे. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचा, द अल्केमिस्ट. पुन्हा भेटूया सारांशच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा मोरया.